कटिया सॉफ्टवेअर आहे, फर्स्ट डे आहे. तर कटिया सॉफ्टवेअर ओपन होताना पहिले ह्या टाईपची तुम्हाला स्क्रीन दिसू शकते. तर ह्यामध्ये तुम्हाला स्टार्ट बटनवर जायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला मेकॅनिकल डिझायनिंग करायचं आहे आणि यामध्ये करायचं आहे तुम्हाला पार्ट डिझाईन. ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला इथं पार्टचं वेगळं नाव सुद्धा देऊ शकता. मी पार्ट 1 हे डिफॉल्टच ठेवले आणि इथं ओके केलं. क्लिक केल्याच्या नंतर याच्यामध्ये ऍक्सेस हे वेगळ्या पद्धतीने येतात. जसं की इथं वेगवेगळे ऍक्सेस दिलेले आहेत. तुम्हाला पार्ट मध्ये किती ऍक्सेस आहेत म्हणजेच इथं जसं जाईल तिथं इथं सुद्धा सिलेक्ट होत राहील. तुम्हाला एक्स वाय ऍक्सेस आणि वाय झेड ऍक्सेस आणि झेड वाय ऍक्सेस आणि ही त्याची बॉडी आहे आणि जी बनणार आहे आता बॉडी. याच्यामध्ये वेगवेगळ्या ऍक्सेस मध्ये आपण क्लिक पण करू शकतो. पण प्लेनर ऍक्सेस जर क्लिक केलं तर प्लेनर ऍक्सेस हा वरचा असतो म्हणजे टॉप ऍक्सेस तुम्हाला. आणि यामध्ये जर तुम्ही ऍक्सेस घेतलाय म्हणजेच एक्स आणि वाय झेड दिसायला काही इथं नाही कारण की झेड ऍक्सेस हे काय असतं 3D ऍक्सेस असतं. तर आपण टॉप ऍक्सेस एक्स वायच घ्यायचंय तुम्हाला आणि इथं काय करायचं आहे याच्यावर क्लिक करायचं वाटलं तर आणि काय करायचं इथं स्केच म्हणजे याच्यावर क्लिक केलं तर तुम्ही स्केचला तयार होता. पहा इथं स्केचला तयार झाल्याच्या नंतर पहा इथं प्रोफाईल नावाची कमांड आहे. पहा इथं तुम्ही इथून प्रोफाईल करू शकता. पहा या टाईपचं आहे का. आणि प्रोफाईल मध्ये जर बटन दाबून ठेवलं तर गोल सुद्धा होते. पहा इथं अरे का झाली आहे प्रोफाईल. मधलं बटन जर दाबून ठेवलं तर तुम्ही इथं मूव्ह करू शकता आणि जर तुम्ही स्क्रोल बटन फिरवलं तर झूम होणार नाही कारण की त्यानं फक्त तुमचा हा प्लॅटफॉर्म झूम होईल. जे काय तुमची प्रॉपर्टी आहे ती झूम होऊ शकतं. त्यामुळे जर झूम करायचं असेल तर मधलं बटन दाबून ठेवा म्हणजेच काय होईल तुमचं पॅन टूल होईल म्हणजेच मूव्ह. आणि मधलं बटन दाबूनच ठेवायचं आणि राईट साईडचं बटन क्लिक करायचं आणि झूम इन झूम आउट जे रिफ्रेश करतो ना ते बटन कसं मूव्ह करत असताना राईट साईडचं बटन दाबून सोडून द्यायचं. पण मूव्हचं बटन जे की स्क्रोलचं बटन आपण दाबलेलं आहे ते सोडायचं नाही. म्हणजेच मधलं स्क्रोलचं बटन दाबलं तेव्हा मूव्ह होईल आणि राईट साईडचं बटन दाबून ठेवल्यानं काय होईल तो झूम इन झूम आउट होईल. पण एक लक्षात घ्या मधलं बटन दाबल्यानं मूव्ह होतं आणि राईटचं बटन आणि मधलं बटन दोन्ही एकत्र दाबल्यानं तुम्हाला काय होतं याच्या ऑर्बिट होतं. याला ऑर्बिट म्हणायचं आहे का. आणि मधलं बटन राईटचं बटन मधलं बटन होल्डच करून ठेवलं राईटचं बटन सोडलं तर तुम्हाला काय होईल मूव्ह होईल. कळलं. आता यामध्ये इथं एक्झिट वर्कबेंच नावाची कमांड आहे. पहा एक्झिट वर्कबेंच करतो आणि इथं याच्यामध्ये पॅड करतोय. पहा तर हा एक पॅड होऊन जाईल. पहा तुम्हाला साईज कितीची पाहिजे ते तुम्ही टाकू शकता. मला 50 ची साईज पाहिजे. प्रिव्ह्यू देन ओके आलं का समजलं इथं. चला मी बंद करतोय. पहा इथं आणि नो. तर ह्या टाईपचं आपलं पहिलं लेक्चर झालं ज्यामध्ये आपण ऑर्बिट रोटेट माऊसच्या साहाय्याने कसं करायचं आहे हे शिकलो. आता ह्या नवीन लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत. सर्वप्रथम आपण मेकॅनिकल डिझायनिंगची नवीन पार्ट घेणार आहोत आणि पार्टचं नाव सेमच ठेवतोय आणि काही बेसिक टूल आपण परत एकदा शिकणार आहोत. ठीक आहे. आपण कुठला प्लेनर घेतो कुठलाही प्लेनर घ्या तसं काही नाही की हाच प्लेनर घ्या म्हणून. मी कुठलाही एक प्लेनर घेतो आणि याच्यामध्ये काय करतोय इथे स्केचवर क्लिक करतोय त्यामुळे हा स्केच विंडोज तुमचा ओपन होऊन जाईल. याच्यामध्ये काही बेसिक टूल्स आपण पाहणार आहोत. याआधी प्रोफाईल पाहिलं होतं. आता इथं रेक्टँग्युलर पाहता पण पहिले रेक्टँग्युलर पाहण्याच्या आधी इथं तुम्ही जर या ॲरोला क्लिक केलं तर याच्यामध्ये पहा एवढे टूल्स येतात. पहा आहे का. मग याच्यामध्ये फक्त रेक्टँग्युलर घ्यायचं आणि इथून इथपर्यंत रेक्टँग्युलर घ्यायचं. तर माझा एक लेक्चर आहे ज्यामध्ये हे सगळे टूल मी एक्सप्लेन केलेले आहेत. पण सध्या मी तुम्हाला एकच एक्सप्लेन करणार आहे रेक्टँग्युलर. पहा या लेक्चरमध्ये. तर ते लेक्चर तुम्ही पाहून घ्या ज्यामध्ये हे सगळे टूल्स आणि त्याची बेसिक वर्क सुद्धा सांगितलेलं आहे. तर आपण रेक्टँग्युलरच घेतलं आणि यामध्ये इथं साईज देतोय. पहा तर आपण वरचा आणि खालचा पॉईंट क्लिक केलाय आणि साईडला घेतलंय. पहा काय नाव आहे याचं सांगा. आहे कॉन्स्ट्रेंट. क्लिक करायचं वरची लाईन आणि खालची लाईन या दोघांना क्लिक करून या साईडला आलं आणि याची साईज दिली आपण 75 आली का साईज. परत इथे क्लिक केलंय. ही एक सेगमेंट घेऊनच आपण देऊ शकत नाही. पहा इथं पिंक कलर आला मध्ये काहीतरी चुकतंय आणि ही दुसरी सेगमेंट आणि इथून इथपर्यंत घेतलंय. पहा क्लिक करा आणि डबल क्लिक करून 104 आणि ओके. पहा ह्या टाईपची इथं साईज घेतली 75 104 आहे का. आणि दुसरी जर चुकून आपण कन्स्ट्रेंट जर दिला तर यामध्ये तो कन्स्ट्रेंट येणार नाही. आता पहा हे झालंय तुमचा काय कन्स्ट्रेंट टूल. आता कन्स्ट्रेंट टूल झाल्याच्या नंतर आपण या कन्स्ट्रेंट टूल मध्ये
डायमेन्शन देऊ शकतो हे आपलं कन्फर्म झालं. आणि डायमेन्शन कधी पण डबल क्लिक करून याची साईज घेऊ शकता. जसे की मी इथं 30 दिलंय, ओके केलंय पहा, आहे का. आणि परत डबल क्लिक केलं यामध्ये आणि 75 दिलं, एंटर केलंय पहा, आलंय वरी. आणि एक्झिट वर्क बेंच करायचं आहे आपल्याला, आलं. आता यामध्ये इथे तुम्हाला एक्झिट वर्क बेंच केल्याच्या नंतर तुम्हाला परत त्या एक्झिट वर्क बेंच मध्येच जायचं आहे. जर काही साईज मध्ये काही चेंजेस करायचे असेल तर या सेगमेंटवर डबल क्लिक करा, परत त्याच प्लेनर मध्ये जाऊ शकता तुम्ही, वर्क प्लेनर मध्ये, आहे का. आणि यामध्ये परत काही चेंजेस तुम्ही करू शकता आणि परत तुम्ही एक्झिट वर्क बेंच मध्ये जाऊ शकता. म्हणजेच तुम्हाला या प्लेनर मध्ये इथं जाऊन स्केच करण्याची अशी काही गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्टली इथं एक्झिट वर्क बेंच आणि त्याच्यावर क्लिक करून पण घेऊ शकता. इव्हन बाहेर एक्झिट वर्क बेंच केल्याच्या नंतर तुम्ही पॅड करा पहा, आणि याची साईज तुम्ही जर 25 ची टाकली आणि प्रिव्ह्यू करून ओपन केलाय पहा. पण परत या साईजला चेंजेस करायचं आहे आपल्याला, तर डबल क्लिक करायचंय तुम्ही आणि ह्या साईज मध्ये 25 च्या जागी किती साईज द्यायची आपल्याला, 30 आणि प्रिव्ह्यू, आहे का. ओके, परत डबल क्लिक करून तुम्ही देऊ शकता, मला इथं कितीची पाहिजे, 50, प्रिव्ह्यू अँड देन ओके. परत डबल क्लिक करून तुम्ही असं पण घेऊ शकता, वन साईड तुमची 50 आहे, म्हणजेच या ऍक्सेस पासून इकडं 50 आहे, तिकडं 50 सुद्धा द्यायची त्या साईडला. क्लिक करायचं याच्यामध्ये आणि इथं काय करायचं, याचं दुसरं डायमेन्शन टाकायचं. म्हणजे पहिले फर्स्ट लिमिट कितीची आहे याची, 50 ची घेतली आणि दुसरी कितीची घेतली, 50 ची. आणि इथं प्रिव्ह्यू करा पहा, दुसऱ्या साईडला इथं 50 आलेलं दिसेल पहा. आणि याला काय करायचं, प्रिव्ह्यू अँड देन ओके. समजलं तुम्हाला. परत डबल क्लिक करून यामध्ये ज्या काही चेंजेस तुम्हाला पाहिजेत असतील त्या चेंजेस सुद्धा तुम्ही करू शकता. आज काय शिकलो आपण सांगा, पॅड, डिफायनेशन आणि काय केलं याच्यात, ओके. समजलं आता. आता एवढं झाल्याच्या नंतर आपण ही फाईल सेव्ह करूया आणि हे लेक्चर इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चर घेऊया आपण. एवढं झाल्याच्या नंतर परत मी इथं एक्झिट क्लोज करतोय पहा आणि इथं तिसरं लेक्चर आपलं चालू होतंय पॅड मध्ये. पॅडला नाव देतोय वर्क 2 आणि ओके. तुम्ही पार्ट नाव सुद्धा देऊ शकता. पहिल्या प्लेनरवर आलो आणि स्केचवर गेलोय पहा. आता यामध्ये याच्यातल्या काही गोष्टी सुद्धा शिकणार आहोत, काही टूल सुद्धा शिकणार आहोत, पण ते समोर राहणार आहे पहा. जसे जसे तुमचे इथं वर्क घेत असेल बाकीचे सगळे टूल इथं ऍक्टिव्ह होत राहतील. तर सर्वप्रथम इथं पहिल्या प्लेनरवर जाऊन आपण काय करतो, इथं काय स्केच करतो. आता पहा यामध्ये रेक्टँग्युलर झालं, तुम्ही सर्कल सुद्धा घेऊ शकता पहा. सर्कलचं इथं डायमेन्शन काय कन्स्ट्रेंट सुद्धा देऊ शकता पहा. इथं कन्स्ट्रेंट, मी इथं कन्स्ट्रेंट, एकच मिनिट, कन्स्ट्रेंट हा खालचा आहे वरचा नाही बरं का, हा इथं खाली आहे पहा कन्स्ट्रेंट. आणि इथं साईज दिली, मी इथं काय देतोय, रेडियस नाही काय डायमीटर, मी इथं डायमीटर देतोय कितीचा, 50चा. आणि काय करतोय, ओके, आला 50चा डायमीटर. आणि इथं एक्झिट वर्क बेंच करतोय आणि यामध्ये काय करतोय पहा, इथं परत मला इथं सर्कल वेगळा घ्यायचा असेल तर याच्यामध्ये डबल जातोय आणि इथं सर्कल वेगळा घेतोय पहा. इथं सर्कल वेगळा घेतोय पहा. आता इथं एक खाली रेक्टँग्युलर सुद्धा घेतोय पहा, इथं आहे का. आणि परत एक्झिट करतोय पहा. इथं आपण प्रत्येकाची साईज आपण काय करूया, विथ डायमेन्शन, आणि प्रत्येकाची साईज किती दिली, 50 50 50 दिली. परत एक सर्कल काढायचा आहे आपल्याला याच्यावर इथे. तर या वरच्या प्लेनरवर जाऊन परत स्केच करू शकतो आणि याच्यावर परत एक सर्कल काढू शकतो पहा, आहे का, आहे. आणि याला सुद्धा एक्झिट वर्क बेंच आणि याच्यामध्ये सुद्धा काय वरी वर्क कितीचं काढायचं, 50चं, प्रिव्ह्यू आणि ओके. तुम्ही या अँगल मध्ये सुद्धा काही वर्क काढायचं असेल तर तुम्ही याच्यावर क्लिक करू शकता आणि काय करायचं आपल्याला, प्लेनर, स्केच, आणि इथं जाऊन तुम्ही एक रेक्टँग्युलर देऊ शकता आणि एक सर्कल सुद्धा देऊ शकता पहा. आणि काय करायचं इथं एक्झिट, आणि याला सुद्धा काय करू शकता, पॅड. ठीक आहे. याच्यामध्ये गेल्याच्या नंतर इथं खाली एक ऑप्शन आहे पहा, काय नाव आहे, मल्टीपॅड. मल्टीपॅड म्हणजेच पहिल्याची जी साईज आहे याची ही तुम्हाला द्यायची आहे 20ची आणि दुसऱ्याची साईज द्यायची आहे, ही द्यायची आहे 50ची. आणि इथं प्रिव्ह्यू करा आणि ओके करा. पहा या प्लेनरवर आलोय आणि इथं काय केलंय, स्केच. याच्यामध्ये मला शिकवायचं असं होतं की सपोज मी एक रेक्टँग्युलर घेतलाय आणि एक सर्कल घेतलाय आणि एक रेक्टँग्युलर घेतलाय आणि परत एक सर्कल घेतलाय पहा. याला जर मी इथं काय केलंय, एक्झिट वर्क बेंच, आणि सर्वांच्या साईज मला डिफाईन करायचे असेल तर या पॅड मध्ये अजून एक ऑप्शन आहे ज्याला मल्टीपॅड असं म्हणतात.
आणि मल्टीपॅडवर क्लिक केल्याच्या नंतर पहा तिन्ही तुमचे जे काय पार्ट आहेत ते इथं आलेले आहेत. पहा जे काय डिझाईन आहेत. पहिल्या डिझायनिंगची जी साईज आहे ते मी 30ची घेतली, दुसऱ्याची जी साईज आहे ही घेतली 50ची आणि तिसऱ्याची जी साईज आहे ही घेतली 100ची आणि इथे केले पहा प्रिव्ह्यू. पहा सर्व दिसतील तुम्हाला आहे का. पहिल्याची किती घेतली आपण 30, दुसऱ्याची 50 आणि तिसऱ्याची 100 अशी साईज घेतली. प्रिव्ह्यू देन ओके. एवढं झाल्याच्या नंतर याला बटन दाबून आपण रोटेट सुद्धा करू शकता. रोटेटचं लेक्चर झालेलंच आहे आपलं, ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला इथं अशा पद्धतीने आपण काय शिकलोय, मल्टी पॅड, ठीक आहे. पण यामध्ये जर तुम्हाला काही काम करायचं असेल, जसं की मी याच्यामध्ये काही वर्क दाखवायचं आहे इथं वरी, तर या प्लेनरला क्लिक करून तुम्हाला स्केचवर क्लिक करायचं आहे आणि एक रेक्टँग्युलर घेऊन पहा. इथं एक रेक्टँग्युलर घेतोय आपण एवढा आणि काय घेतलं इथं एक्झिट. आला का रेक्टँग्युलर. आता यामध्ये तो रेक्टँग्युलर पहा इथं आलाय, म्हणजेच कशावर आलाय, त्या प्लेनरवर आलाय आणि तुम्ही याच्यामध्ये पॅडमध्ये जाऊन पहिलाच पॅड यूज करायचा याच्यामध्ये आणि 100 घ्या, म्हणजेच त्याच्यापेक्षा वर येऊन जाईल. पहा क्लिक आणि ओके. तर याच्यामध्ये एक बटन सुद्धा असते की तुम्हाला इथं खालच्या साईडला पाहिजे की वरच्या साईडला पाहिजे. पहा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये पाहिजे, कसं पाहिजे पहा. इथं हे रिव्हर्स डायरेक्शन आहे पहा, आहे का. तर हे बटन सुद्धा असते इथं प्रिव्ह्यू देन ओके. पण तुम्ही म्हणणार सर याच्यामध्ये मला होलो करा, म्हणजे पाईपलाईन दाखवा डायरेक्टली. तर तुम्ही याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं काय करायचं आहे, स्केचवर जायचं आहे आणि इथं गेल्याच्या नंतर एक सर्कल घेतोय आणि इथून जाऊन मी एक सर्कल घेतलं आणि याला होलो दाखवायचं आहे. काय करायचं इथं एक्झिट, आहे का. आणि इथं गेल्याच्या नंतर काय करायचं याच्यामध्ये सांगा. इथं काय दिलेलं आहे सांगा, पॉकेट. पॉकेटवर क्लिक करायचं आणि यामध्ये इथं प्रिव्ह्यू करा. पहा खाली आलंय पॉकेट, प्रिव्ह्यू देन ओके. काय होईल सांगा. ह्या लेक्चरमध्ये आपण मल्टी पॉकेट शिकूया. मल्टी पॅड शिकलं होतं तसं मल्टी पॉकेटच शिकूया. आपण मेकॅनिकल मध्ये गेलो आणि पार्ट डिझायनिंग मध्ये गेलोय पहा आणि जस्ट ओके केलाय. पहा या प्लेनरवर जाऊन जसं की तुम्हाला माहित आहे स्केचवर जातो आणि एक रेक्टँग्युलर घेतोय. पहा इथं आहे का, रेक्टँग्युलर 0 0 पासून ह्या साईडला घेतोय आणि रेक्टँग्युलरचं इथं काय कन्स्ट्रेंट देतोय पहा मी इथं ही सेगमेंट खाली आणि परत कन्स्ट्रेंटवर डबल क्लिक केल्यानं कन्स्ट्रेंटवर कॉन्स्टंटली राहतोय तो. क्लिक करून इथे आणि सिंगल जर केला असतं तर बार बार त्याला क्लिक केल्याच्या नंतर तो गेला असता आणि डबल क्लिक केला तर तो ऍक्टिव्हच असतो बरं का, हे विसरू नका. आणि इथं पिंक कलर नाही आला पाहिजे, ग्रीन कलर आला पाहिजे. 70x160 ची साईज आहे आणि एक्झिट वर्कबेंच करतोय मी याच्यामध्ये आणि इथं पहिला पॅड करतोय. पहा पॅड केल्याच्या नंतर याची साईज मी 20 ची घेतली. पहा इथं प्रिव्ह्यू देन ओके. मला याच्यामध्ये पॉकेट करायचं आहे इथं, तर म्हणजेच या प्लेनरवर क्लिक करून मी इथं काय करतोय, स्केच करतोय. पहा आणि इथे एक सर्कल घेतोय छोटासा. मला सर्कलच्या डायमेन्शन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलता, तो डायमेन्शन इथं देतोय. पहा इथं डायमेन्शन घेतोय कितीचं, 30चं आणि ओके करतोय. पहा आहे का. आणि इथं जाऊन एक्झिट वर्कबेंच करतोय आणि यामध्ये काय करायचं आहे मला इथे पॉकेट केल्यामुळे तुम्हाला पहा याच्यामध्ये एक ऑप्शन येते की तुम्ही डायमेन्शन देऊ शकता किंवा अप टू लास्ट घेऊ शकता, लास्टच्या पॉईंटवर, आहे का. लास्टच्या पॉईंटवर मी इथं डायमेन्शनवर क्लिक करू शकतो किंवा लास्ट किंवा नेक्स्ट पॉईंट मध्ये सुद्धा याच्या नंतरचा पॉईंट किंवा इथं वेगवेगळे पार्ट असतील तर तिथं सुद्धा अप टू लास्ट होऊ शकतो. पण इथं डायमेन्शनच कन्सिडर केलंय मी, ऑलरेडी 20चा आलाय. प्रिव्ह्यू किंवा रिव्हर्स डायरेक्शन केलं तर वरी कट होणार, वरी तर पार्टच नाहीये, त्यामुळे खालचाच घेतलाय आपण प्रिव्ह्यू देन ओके. आला का पार्ट. पण याच्यामध्ये पॉकेट तर झालाय आपला, तर नवीन आपण पॉकेट करायचं इथं तयार. की सपोज मी जर इथं क्लिक केलंय आणि याच्यामध्ये इथं स्केच म्हटलंय आणि यामध्ये 2 रेक्टँग्युलर घेऊया आपण. सपोज इथं एक रेक्टँग्युलर घेतलाय आणि इथं सुद्धा रेक्टँग्युलर घेतलाय. पहा आणि हे 2 रेक्टँग्युलर आपल्याला मल्टी पॉकेटने इथं करायचं आहे. तर इथं काय करतोय मी, इथं एक्झिट वर्कबेंच आणि याला झूम करतोय. पहा इथं आणि याच्यामध्ये जाऊन काय करतोय, मल्टी पॉकेट म्हणजेच मल्टी पॅड सारखेच असे 2 ऑप्शन येईल. एक जो आहे जो रिव्हर्स डायरेक्शन म्हणजेच खालीच तुम्हाला 10 जाईल आणि प्रिव्ह्यू होईल. पहा आणि दुसरा जो पार्ट आहे तो कितीने जाईल, तुम्हाला 20 जाईल, म्हणजेच पूर्ण होलो दिसेल. पहा प्रिव्ह्यू देन ओके, आहे का. पहिला जो आहे हा तुम्हाला 10 गेलेला आहे कारण की टोटल पार्टची साईज 20 आहे आणि दुसरा 20 गेलेला आहे त्यामुळे तो होलो दिसलेला आहे. कळलं इथं. तुम्ही असं नाही या भागाला सुद्धा वर्क करू शकता. मी इथं क्लिक केलंय आणि काय घेतलंय याच्यामध्ये सांगा, स्केच, आहे का.
आता सपोज मी इथं एक रेक्टँग्युलर दिला छोटासा, ठीक आहे. मी असं पण ठरवू शकतो की मी हा जो कन्स्ट्रेंट आहे, जो इथून इथपर्यंत याची जी साईज आहे 10ची नसून मला 0ची हवी आहे. पहा 0 आला का. मी इथे क्लिक केलाय आणि हा पार्ट इथं क्लिक केलाय. पहा कशाने, कन्स्ट्रेंटनी. ही सेगमेंट आणि ही सेगमेंट इथं क्लिक केली आणि वर घेतलंय आणि हा 50नी हवा आहे मला आता. 50 पहा, वरून 0 या साईडनं 50 आणि इथं जाऊन काय करतोय मी, इथं पहा एक्झिट वर्क बेंच आणि इथून हा कट कितीनं करायचा आहे तुम्हाला, सिंगल पॉकेटवर जायचं आहे तुम्हाला आणि पॉकेटनं कितीचं घ्यायचं आहे, अप टू लास्ट पण करू शकतो. पहा इथं अप टू नेक्स्ट आहे का किंवा अप टू लास्ट आहे का आणि इथं प्रिव्ह्यू करा, देन ओके करा. पहा इथं सुद्धा असा पार्ट झालाय. पहा समजला हा. तर ह्या टाईपनं तुम्हाला इथं थोडक्यात मी पॉकेट, मल्टी पॉकेट आणि पॅड, मल्टी पॅड शिकवलं, ज्यांनी तुम्ही पहिले जे सगळ्या डिझायनिंग आहेत आपल्या 2-3 पेजेसच्या तुम्ही इझिली करू शकता. ठीक आहे. या आधीच्या लेक्चर तुम्हाला माहितच आहे. आता नेक्स्ट लेक्चर आपण घेऊया. याच्यामध्ये आपल्या ऑटोकॅडचा फर्स्ट प्लॅन इथं आपण घेणार आहोत, मेकॅनिकल ऑटोकॅडचा, आणि त्याची साइजेस तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. चला आपण पाहूया. स्टार्टमध्ये जायचंय आणि मेकॅनिकल डिझाईन आणि पार्ट, आणि याला फिगर नंबर सुद्धा टाकू शकता जर फिगर नंबर आहे. पार्ट असेल तर पार्ट नंबर किंवा जे काही तुम्हाला त्या पार्टला विशिष्ट नाव द्यायचं असेल तर ते पण टाकू शकता. जस्ट ओके. मी इथं प्लेनरवर जातोय आणि इथं काय करतोय, स्केच. लेट स्केच. आता काय करायचं, याच्यामध्ये तुम्हाला रेक्टँग्युलर घ्यायचा आणि 0 0 दिसतो इथं ॲक्सेस आणि वर घ्यायचा. पहा वाय आणि एक्स ॲक्सेसमध्ये 0 0 घेतलाय आपण आणि इथं जाऊन आपल्याला काय करायचं आहे, कॉन्स्टंटवर डबल क्लिक केलंय म्हणजेच तुम्हाला काही टेन्शन नाही. इथं डायमेन्शनमध्ये थोडक्यात काही चुका जरी झाल्या ना तुम्ही मॅनेज करून घेताय. पहा आहे का. आता इथं जी मला साईज टाकायची आहे ती टाकायची आहे 48 आणि ह्या साईडची साईज टाकायची आहे 104 104 आणि इथं मला याची टोटल साईज द्यायची आहे की जे अपोजिट साईडला राहील 48च्या जागी इथं 24 24 24 म्हणजेच किती राहील सांगा, 72. एक्झिट वर्क बेंच आणि यामध्ये इथं काय करायचं, पॅड आणि इथं साईज टाकायची आपल्याला 72. तुम्ही वाटलं तर प्रिव्ह्यू करा, ओके करा. काही डबल क्लिक करून तुम्ही त्या साईजमध्ये चेंजेस करायचं असेल तर चेंजेस पण करू शकता. ऑटोकॅडमध्ये हे ऑप्शन्स नाही आहे जे याच्यामध्ये आहे. तर अशा पद्धतीनं हा बेस पार्ट तयार झालेला आहे. पण ह्या प्लेनरवर तुम्हाला ते डिझायनिंग करायचे आहे त्याची लेफ्ट हँड साईड व्ह्यूची. तर त्यामुळे ह्या पार्ट बनल्याच्या नंतर तुम्ही इथं जायचं आहे आणि काय करायचं आहे, स्केच, आणि इथं ती डिझायनिंग बनवायची आहे. तर हे बनवण्यासाठी तुम्हाला लक्षात घ्या एवढा एरिया कट करायचा आहे. म्हणजेच तुम्हाला पॉकेट हा टूल यूज करू शकता. तर त्यासाठी तुम्हाला इथं कशावर जायचं आहे, इथं प्रोफाईलवर. पहा इथं ग्रीड लाईन येत नाहीये, इथं ग्रीड लाईनवर क्लिक केलंय. पहा ग्रीड लाईन आली थोडक्यामध्ये आणि ग्रीड लाईनचा यूज करून तुम्हाला इथं वर्क करायचं आहे. पहा इथून ह्या साईडला आलोय, परत इथे आलोय, परत इथे आलोय, परत इथे, इथे आणि इथे. हा या कोपऱ्यामधून कट करायचा आहे साईज. पहा कशावरनं घेतलाय, प्रोफाईलवरनं. आता इथं तुम्हाला कन्स्ट्रेंटवर डबल क्लिक करायचं आणि याची साईज घ्यायची आहे. इथे क्लिक करून इथे आलोय आणि इथे घेतलंय. पहा परत इथे क्लिक करून इथे आलोय आणि इथे घेतलंय. पहा हे काय घेतल्यात, डायमेन्शन. परत इथे हा डायमेन्शन ह्या साईडला, परत डायमेन्शन इथून ह्या साईडला. म्हणजेच मी असं काय केलं असेल यांच्यासोबत, कारण की यांना डायरेक्टली देऊ शकलो असतो पण इथंच दिली मी, कारण की ही जी साईज असेल ही 16 असेल तुमची. 16 इथे सुद्धा किती, 16 आणि इथे तुम्हाला द्यायचं आहे 24 आणि ह्या खाली सुद्धा घ्यायचं आहे किती, 24. लक्षात आलं, 24 24 16 16. बाकीची साईज पाहण्याची गरजच नाही. आणि तुम्ही चुकून जर याची साईज जर अशी दिली ना, अशी साईज जर चुकून दिली तर कन्स्ट्रेंटवर गेलेत तुम्ही आणि साईज जर दिली तर तो त्याला रॉंग सांगणार आहे का, पिंक म्हणजेच रॉंग. तर सध्या तशी साईज देऊ नका. तुमची साईज हीच साईज या साईडला असते, ही साईज ह्या साईडला असते. आता इथं गेल्याच्या नंतर आता ही जी साईज आहे ही तुम्हाला याच्यावरनं ठेवायची, नंतर पॉकेट करायची आहे. आता तुम्हाला इथे जायचं आहे कन्स्ट्रेंटवर आणि इथे क्लिक करून तुम्हाला एच ॲक्सेसवरनं तुम्हाला इथं डबल क्लिक करायचं आणि याला 0 घ्यायचं आहे. परत इथं जायचं आहे कन्स्ट्रेंटवर, ही सेगमेंट इथून इथपर्यंत घ्यायचं आणि काय करायचं आहे तुम्हाला इथं 0 आणि काय करायचं इथं एक्झिट वर्क बेंच. आला का. झूम इन झूम आउट तर माहीतच आहे तुम्हाला, रोटेट सुद्धा माहीत आहे, ज्याला आपण ऑर्बिट म्हणतो. आता हे कट करायचं आहे. तर कसं कट करायचं आपण असं पाहू शकता आणि याच्यामध्ये जायचं आणि काय म्हणायचं, पॉकेट. पॉकेट केल्याच्या नंतर तुम्हाला माहीत आहे 104 मधून
24 आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, मग किती याची साईज राहील ते तुम्ही घेऊ शकता, किंवा सरळ सरळ कॅल्क्युलेटरवर जायचं. CAL कॅल्क्युलेटर आहे का, आणि तुम्हाला 104 मधून -24 करायचं आहे डिझायनिंग मध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि साईज येते तुमची फिगर किती 80, म्हणजे जिथं 80 करून इथं जर प्रिव्ह्यू केलं आणि ओके केलं तर उर्वरित साईज ही तुमची 24 ची राहील आहे. या टाईपचं तुमचा हा वर्क इथं झालेला आहे. ओके, समजलं इथं. याला करूया सेव्ह आणि पार्ट काय फर्स्ट डिझायनिंग इन मेक, आणि इथं करायचं आपल्याला सेव्ह. आज आपण सेकंड डिझायनिंग घेत आहोत. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे फिगर नंबर 6. तर यामध्ये तुम्ही स्टार्टमध्ये जाऊन मेकॅनिकल डिझायनिंग पार्टचं नाव तुम्ही देऊ शकता. फिगर नंबर 6.19 ब्रॅकेटमध्ये A. ओके, एंटर. हा पार्टचं नाव इथं वरी आलेलं आहे. सेव्ह करायचं असेल तर तुम्ही इथं जाऊन सेव्ह सुद्धा करू शकता फाईल, पण मी सेव्ह सध्या करत नाही आहे. किंवा कीबोर्डवर Ctrl+S प्रेस करून सुद्धा तुम्ही पार्टचं नाव सेव्ह करू शकता. तर ठीक आहे, आपण इथं XY प्लेनरवर जातोय आणि स्केचवर जातोय. आणि यामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथं एक रेक्टँग्युलर घ्यायचं आहे. 0 मधून वर घेतलाय आणि याची साईज घेतली. पहा, आता कधी पण विचार तुम्हाला ह्या ॲक्सेसचा करायचा आहे, म्हणजेच कसं ऑर्थोग्राफिक व्ह्यू मधून करायचं आहे तुम्हाला, आणि बाकीच्या व्ह्यूचा वर्क घ्यायचा आहे. फर्स्ट डबल क्लिक केल्याच्या नंतर दोन्हीही बाजूनं असा आला पाहिजे. पहा, वन साइडेड नाही. आता याची साईज जी आहे ही 75 ची आहे, आणि ही जी साईज आहे ही टोटली 50 ची आहे. पहा, याच्यामधून हा 6.90 चा पार्ट बनणार आहे. आणि सर्वात पहिले याचा बेस प्लेनर बनेल, जसं की टॉप व्ह्यू मध्ये दिसतं त्या टाईपचं. पण आता इथूनच डायरेक्टली पॅड नाही करू शकत, तुम्हाला इथून कट करून सुद्धा तुम्ही घेऊ शकता, किंवा याला डायरेक्टली पहिले पॅड बनवून घ्या, असं पण करू शकता. पॅड आणि टोटल साईज तुमची 12 ची राहील इथं. प्रिव्ह्यू आणि ओके आहे का. पण याच्या एका साईडला आपल्याला इथं 25/12चं कट करायचं आहे, जसं डिझायनिंग मध्ये दाखवलं होतं त्या पद्धतीनं. तर इथं त्याच्या तुम्हाला टॉपवर जायचं आहे आणि इथं क्लिक करून तुम्हाला स्केचवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, आणि यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं रेक्टँग्युलर बनवायचं आहे, साईडला डायरेक्ट रेक्टँग्युलर बनवायचं आहे. आणि डबल क्लिक करून तुम्हाला हे रेक्टँग्युलर ह्या टाईपचं तुम्हाला डायमेन्शन द्यायचं आहे. पहा आहे, आणि डबल क्लिक करून याची साईज टाकायची आहे 25, आणि याची साईज घेतली होती आपण 12, घेणार आहोत 12. आणि याला क्लिक करून पहा, कन्स्ट्रेंट ऑलरेडी ऍक्टिव्ह आहे. मी इथे क्लिक करून इथे जातोय, आणि या दोघांमधली साईज यू नो दॅट. पहा, कधी कधी हे जे डायमेन्शन दिलेलं गायब होतंय. पहा, ग्राफिकचा थोडा प्रॉब्लेम होऊ शकतं, काही हरकत नाही. 25 एंटर आलं का. आणि परत कन्स्ट्रेंट ऍक्टिव्हच आहे. पहा, इथे क्लिक करून इथे क्लिक केलंय, आणि याची साईज किती राहील पहा. डायमेन्शन कधी कधी गायब होऊ शकतं, थोडं स्लो केल्यानं नाही होणार. आणि इथं 0 केलंय. पहा, 0 का केलं, कारण की टच झाला पाहिजेत ना तिथं. आणि इथं एक्झिट वर्क बेंच घेतलाय आपण याच्यामध्ये, आणि काय घेतलं इथं पॉकेट. आणि ऑलरेडी इथं 25 आलेलाच आहे, त्यामुळे मी बाकी काही चेंजेस करत नाही. प्रिव्ह्यू ओके, खतम. गलती की कोई गुंजाईश ही नाही. आता ड्रॉइंग मध्ये पाहिल्याप्रमाणे पहा, ऑर्थोग्राफिक व्ह्यू मध्ये किंवा लेफ्ट हँड साइड व्ह्यू मध्ये किंवा फ्रंट व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसत असेल, तर फ्रंट साइड व्ह्यू मध्ये तुम्हाला या टाईपची इथं डिझायनिंग करायची असेल तर इथे जावं लागेल. पहा, मागच्या साईडला, आणि स्केच करायचं. तुम्हाला ह्या साईडनं घ्यायचं की ह्या साईडनं घ्यायचं हे तुम्ही ठरवा, पण तसं काही नाहीये. इथं प्रोफाईलमध्ये जाऊन डायरेक्टली तुम्ही ह्या टाईपची अशी डिझायनिंग घेऊ शकता, खतम कहाणी. पण याला डायमेन्शन्स पण असले पाहिजेत बरं का. जसं की इथे आणि इथे क्लिक केलंय. पहा, थोडं चुकलंय माझी साईज. कन्स्ट्रेंटवर डबल क्लिक, ही सेगमेंट आणि वरची सेगमेंट, आणि याची साईज राहील आपली कितीची 25ची. परत आपल्याला ही तर साईज झाली, पण ही साईज किती आहे ती माहित नाही. तर ते लक्षात न घेता खालचीच डायरेक्टली साईज उचलून खाली घ्यायची, एकाच सेगमेंटची. कशाची, एकाच सेगमेंटची, आणि त्याला साईज द्यायची. म्हणजेच तुम्हाला टॉप व्ह्यू मध्ये दिल्याप्रमाणे 20ची तुम्हाला साईज तिथं मॅनेज झाली पाहिजेत. म्हणजेच टोटली 75 मधून 20 गेलेत, उरले किती 55. आणि इथं ओके केलंय. पहा, आली साईज टोटल.
आता ह्या पद्धतीने जर तुम्ही थोडं झूम करतोय पहा इथं, तुम्ही जर गेलात तर तुम्हाला ही लाईनची कुठलीही सेगमेंट मेजरमेंट घ्यायची नाहीये, पण तुम्हाला घ्यायचीच असेल तर तुम्ही या दोघांमध्ये इथे जाऊन आणि इथे जाऊन यांचं तुम्ही अँगल डिफाईन करू शकता, जेणेकरून ह्या ज्या सेगमेंट आहेत त्या हलणार नाहीत, तुमच्या जाग्यावर राहतील. असं पण करू शकता, कारण ग्रीन आलाय काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला इथं जाऊन इथे क्लिक करून इथे क्लिक करायचं आहे पहा, कारण की ह्या दोघांमधली जे डिस्टन्स आहे आपल्याला 0 आली पाहिजे. तसेच इथं ही जी व्हर्टिक्युलरली लाईन आहे तर ती पण सेगमेंट तुम्हाला काय करायची आहे पहा, याच्यामध्ये कॉन्स्टंट ही सेगमेंट आणि ही खालची सेगमेंट, अरे किती घ्यायची आहे तुम्हाला, 0 आला. आणि इथं एक्झिट वर्क बेंच, आणि यू नो दॅट की आपल्याला इथं किती तुम्हाला पॅड घ्यायचा आहे, पॉकेट नाही, किती घ्यायचा आहे पॅड. पण आता पहा इथं रिव्हर्स डायरेक्शन मध्ये चाललाय आणि घ्यायचा तर आहे 25चा, घ्यायचा 25चा आहे पहा. प्रिव्ह्यू केला तर कुठल्या डायरेक्शनला चालला, रिव्हर्स. तर इथं रिव्हर्स मारायचं, इथं तर रिव्हर्स येऊन जाईल. तुम्हाला मिरर म्हणलं तर दोन्ही साईडला येऊन जाईल पहा, आहे का. तर मी इथं रिव्हर्स घेतलाय पहा. थिकनेस म्हणलं तर त्याच्यात थिकनेस येऊन जाईल पहा, पण थिकनेस मी इथं घेणार नाही. थिकनेस म्हणजे दिसत असेल तुम्हाला, थिकनेस येते, पण थिकनेस तुम्हाला इथं घ्यायची नाहीये. तुम्हाला मिरर सुद्धा घ्यायचं नाहीये, रिव्हर्स करायचं आहे डायरेक्टली. काय करायचं आहे, रिव्हर्स. आलं का 25, ओके. प्रिव्ह्यू देन ओके. गॉट इट. मी इथं स्टार्ट वर जातोय आणि याच्यामध्ये गेल्याच्या नंतर मेकॅनिकल मध्ये जातोय पहा, मेकॅनिकल डिझायनिंग मध्ये, आणि याच्यामध्ये ड्राफ्ट मध्ये जातोय पहा, ड्राफ्टिंग मध्ये. आणि ड्राफ्टिंग मध्ये गेल्याच्या नंतर झाली डिझाईन झाली. ड्राफ्टिंग मध्ये गेल्याच्या नंतर ऑल ड्राफ्टिंग वर क्लिक करतोय आणि इथं ओके करतोय. आता याच्यामध्ये डायमेन्शन वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणारच आहोत, पण सगळ्या ड्राफ्टिंग सुद्धा झाल्यात आणि याच्या पाठीमागे तुमचा 3D पार्ट सुद्धा आहे पहा. म्हणजे तुम्हाला कसं पाहिजे, मला वाटते ही डिझायनिंग थोडी उलटी झाली, हा साईज या साईडला असली पाहिजे होती, आहे ना. पण तुम्ही याला या साईडला घेऊ शकता, पण जस्ट शिकवलं मी तुम्हाला त्या पद्धतीने. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंटमध्ये टाका, आणि आवडला असेल लेक्चर तर लाईक करा, आणि तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आणि माझे समोरचे जे प्लेलिस्टमधले व्हिडिओ आहे ते तुम्ही बेसिकचे नक्कीच पहा. काही क्वेश्चन तुमचे असेल तर कमेंट्स तुम्ही करू शकता.